मॅच सुरू आहे मैदानामध्ये, जबरदस्त रणसंग्राम सुरू आहे अंडर 15चा, ज्याचं आन्सर प्राइस खूप मोठं आहे. कारण की आपण पाहतोय सध्या तरी हे खेळाडू चालत आले असतील, कोणासोबत आले असतील, कोणाच्या तरी गाडीवरती बसून आले असतील, हरकत नाहीये. इथपर्यंत तुम्ही कोणासोबत आलात, पण जाताना तुम्ही एकटे अगदी थाटा माटात जाल तुमच्या स्वतःच्या सायकलवरती, तर त्यासाठी चांगला खेळ करा. सगळ्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. योग्य ती नावं जर मिळत राहतील तर कोणताही अन्याय कोणावरती होणार नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र मिळेल. बाई 2 फटके तुझ्या अलॉंग दी कार्पेट आले, जमिनी लगत आलेत. एकदा सायकलकडे बघ, बरोबर चेंडू हवेमध्ये जाईल. बॉलरने तर ठरवलं भाई मी नाही सोडणार सायकल, कारण की एक धाव इथून मात्र मिळेल. नो +1 नो +2 म्हणजे 3 ना टोटल. धावसंख्या धावफलकावरती 8. पुन्हा एकदा नो बॉल. बॉलरने ठरवलं की मला सायकलवरती जायचंच आहे, कारण की मी ज्याला फोन केला त्याने थोडा भाव खाल्ला, सकाळ सकाळ त्रास नको देऊस असं म्हणाला. आता चेंडू देखील नो बॉल आहे ना, रन नाही ना, 9 रन. पुन्हा नो बॉल. प्रेशर आलाय. आलेली सायकल दारातून निसटते की काय हा प्रश्न आता निर्माण झाला. बॉलर खूप चांगलं कार्य करत होता, पण जसं सायकलचं नाव काढलंय तेव्हापासून मात्र काहीतरी खेळ बिघडायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट खेळून काढला बाकिंगसाठी खेळाडू. ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. उघड्या डोळ्यांनी पहा नीट. भगवा चषक 2025 प्रीमियम स्पर्धा, ज्यामध्ये सुप्रीम क्वालिटीचे खेळाडू खेळतात. ब्रँडेड प्लेयर्स विभागातील एकत्रित आलेत. आता मात्र लाईन चेक केली जाईल. नियमांचं उल्लंघन आणि कायद्याच्या चौकटीत गुन्ह्याला माफी नाहीये. जर गुन्हा केला तर 2 जज लगेच शिक्षा सुनावतात. मयूर भाई मला पण दे समोसा, दे मला. चटणी पण दे भाई, चटणी पण दे. काय आलं दादा? रितेश दा, इथे मात्र अजून एक चांगला फटका. सायकलची पावर. क्या बात आहे पराग. कडक कडक. पुन्हा एकदा नो बॉल. किरण काल देखील राजा 11 टीम बराच झाली. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दुसरा धावेचा प्रयत्न इथे मात्र केला. अथवा एकच धाव इथं मात्र मिळेल. धावा फलकावरती आपण पाहतो होता म्हणजेच 26 ISPL मध्ये या वर्षी माझी मुंबई टीम जिंकली आहे. जबरदस्त 39 धावाच्या आल्या ना चॅलेंज ओव्हर मध्ये. तिथे खरा खेळ पलटला ना किरण. 39 धावा आल्या, तिथे खेळ पलटला. धावसंख्या धावफलकावरती 26. वंशच्या गोलंदाजीला केलाय पंच. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा स्ट्रायकर एंड वरती जोरात फेकलाय. तर चेंडू खोलात गेला. पुन्हा एकदा 9 सेकंड वरती थ्रो आलाय. आता बॅट निसटली.
फलंदाजाला मैदान सोडावं लागेल का नाही हा आलेला क्वेश्चन. काल गाडी नाही. राधाकृष्ण फॉरवर्ड चालू आता कोणची झाली ना मॅच. 29 करायचं 29. चला राधाकृष्ण 11 आणि फॉरवर्ड वॉरियर्स. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, 2 मध्ये 6 झाला. प्लेअरची इतकी गॅप का दिसते. अंपायरचा सिग्नल नो बॉल. टॉस आपण करूयात आणि आमच्या सोबत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बॉस किरण उदयकर सरांना आपण पाहतो. पर्सनॅलिटी भरपूर चेंज झाली आहे आता किरण उदयकरची. राधाकृष्ण टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किरणनं जसं परिवर्तन झालं, क्रिकेट देखील फार खेळत नाहीये, उन्हामध्ये जात नाहीये जास्त. लक्ष आता थोडं स्वतःच्या पर्सनॅलिटीकडे दिलंय. राधाकृष्ण 11 विपक्ष फॉरवर्ड वॉरियर्स. मॅच पुढची असेल. टॉस झाला, राधाकृष्णने टॉस जिंकून क्या बात आहे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला ना. काय बात आहे. अरे काल 6 बघा, या सरळ जाईला लागला तर 6 धावा आहेत, टप्पा लागला तर 4 आहेत. इतके बेसिक मला माहिती आहेत. बाकी अंपायर थोडा चिडका असला तर काय माहित नाही. स्क्वेअर लेगचा अंपायर फार इंटरेस्टेड आहे. कोणतीही टुर्नामेंट असू देत भाई, फुल ऍक्शन मध्ये असतो. ड्रामा नेहमी होतच असतो. इथे मात्र लॉफ्ट केला, हाईट कम फाईट झाला. धाव मिळेल 6.
सूरज एरुणकर भाई डान्स दाखवतो. कधीपासून 2 वेळा मला बोलला डीजे वाल्याला गाणी वाजवायला सांग, मी माझा डान्स दाखवतो. आता दाखव ना मग.